नमस्कार, लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे पाटोद्यातील संत बाळूदेव विद्यालयाकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शाळा प्रवेश उत्सव साजरा केल्याची। पाटोदा तालुक्यात आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा किलबिलाटाने शाळेचे आवार गजबजणार आहे। शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 वर्षाकरिता आज दिनांक 15 सोमवार रोजी पाटोद्यातील संत बाळूदेव विद्यालयाकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला। संत बाळूदेव महाराज विद्यालयापासून प्रभात फेरी काढण्यात आली। ही फेरी माऊली नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हजरत राजमोहम्मद चौक, संत सावता महाराज चौक, लक्ष्मी चौक, भगवान बाबा चौक, अण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच तहसील कार्यालयापासून मार्केट कमिटी मार्गे शाळेत समारोप करण्यात आला। यावेळी फेरीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाबद्दल जनजागृती बॅनर झळकले होतं। यावेळी शाळेचे सल्लागार पांडुरंग नागरगोजे, माजी पंचायत समिती सभापती अनिल जायभाई, समाजसेवक स्वामी सानप, मुख्याध्यापक मधुकर बोखारे, सुभाष देसाई सर, वागसर, मोहोळकर सर, शेख सर थोरवे, प्राध्यापक राजेंद्र आविळे मॅडम, प्राध्यापक आशा गर्जे मॅडम, प्राध्यापक कोल्हे मॅडम, येवले मॅडम, प्राध्यापक अंकुश नाईक नवरे, राम देसाई, अमोल जाधवर राऊतसह शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते। संस्थापक अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून पाटोदा शहरामध्ये जे धोंडे शैक्षणिक संकुल निर्माण झालं आहे, या संकुलामधील माझं एक युनिट जे संत बाळूदेव महाराज विद्यालय पाटोदा, आम्ही शाळाबाह्य मुलं शाळेमध्ये यावे या हेतूने प्रेरित होऊन पाटोदा शहरामध्ये मुलांची रॅली काढली। रॅलीमध्ये भरपूर मुलांनी सहभाग नोंदवला। यामध्ये शिवाजी चौक, राजमोहम्मद चौक, यानंतर संत भगवान बाबा चौक, आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक आणि तहसील अशा प्रमुख ठिकाणी व त्याचबरोबर पंचायत समिती पाटोदा या ठिकाणी रॅली नेली। लोकांनीही भरपूर प्रतिसाद दिला। आमचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे शाळाबाह्य मुलं आहेत, हे मुलं शाळेमध्ये प्रवेशित व्हावेत आणि निश्चित या मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आम्ही ही रॅली काढली। यामुळे निश्चितच लोकांची जनजागृती झाली आणि निश्चितच सर्व मुलं शाळेमध्ये प्रवेशित करतील या अपेक्षाने प्रेरित होऊन आम्ही ही रॅली आयोजित केली।